कलाकाराचे साम्राज्य हीच कलाकाराची खरी ओळख असते. पद, पैसा, नोकरी, कामधंदा, व्यवसाय हे सगळं क्षणिक आहे. आज आहे तर उद्या नाही. लोक तुम्हाला विसरतात, वेळही तुम्हाला मागे टाकतो, परंतु कलाकाराचे साम्राज्य हे वेगळेच असते. त्याची ओळख पैशात, पदात किंवा मालमत्तेत नसते, तर त्यांच्या अंगीकृत कलेत असते. कलाकार मेल्यानंतरही त्याने साकारलेला त्याचा अभिजात अभिनय मात्र जिवंत राहतो. एखाद्या नाटकातला संवाद, एखाद्या चित्रपटातील अभिनय, त्याने गायलेली एखादी गाण्याची ओळ हीच त्याची खरी अजरामर संपत्ती असते. म्हणून कलाकार होणे म्हणजे जगण्याच्या मर्यादा पलीकडे जाऊन स्वतःला अमर करणे होय, असं DDS फिल्म प्रोडक्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा संपादक संचालक तसेच स्क्रिप्ट रायटर दत्ताजी साक्रुटकर यांनी आयोजित केलेल्या कलाकार कार्यशाळेत आपले मनोगत व्यक्त करताना प्रतिपादन केलं आहे. यावेळी अभिनेता मयूर मुंडे, अभिनेत्री राधिका पाटील, मृणाली दीपक धामणे, लेखिका तथा अभिनेता आणि स्क्रिप्ट रायटर अश्विनी गढिया यांच्यासह अनेक कलाकार आवर्जून उपस्थित होते. कार्यशाळेत प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार व अभिनेता विजय ठाकूर यांनी केलं, तर आभार प्रदर्शन विख्यात अभिनेत्री राजश्री भावसार यांनी केलं. नमस्कार, मी राजश्री भावसार. आपल्या महिलांचं नेहमीप्रमाणेच चूल आणि मूल एवढं सर्व आयुष्यभर आम्ही केलं. आता मुलं मोठी झाली, जबाबदाऱ्या मोठ्या झाल्या आणि मी घराच्या बाहेर पडली. 1 वर्षापूर्वी मी सिरियल्स आणि मूव्हीजमध्ये काम करायला लागली आणि अचानक काल कलावंत ग्रुपवर एक मेसेज पडला की आपल्याला एक फ्री सेमिनार, एक अभिनय कार्यशाळा फ्रीमध्ये घेण्यात येणार आहे. आणि पहिले मला विश्वासच बसला नाही. येण्यापर्यंतच माझ्या मनात चालू होती की नाही, खरंच जिथे 50,000 1 लाख रुपये देऊन हे कार्यशाळा घेतल्या जातात, तर या फ्रीमध्ये कसं देताय, कोण देतं बघू तर खरी. हो नाही करता करता मी इथे आली आणि खरंच त्या सरांना बघितलं आणि साक्षात एक देवदूतच अवतरला आहे असं मला म्हणजे वाटलं. कारण अपेक्षा खूपच होती, शिकावं करावं, परंतु एक आम्हाला जी संधी आहे, ज्या आपण हिरे असतो, परंतु जोहरीचे जे काम आहे ते सरांनी हे आम्हाला जोहरी भेटले आहेत. आणि आमच्या सगळ्या ह्या कलाकारांना पैलू पाडायचं काम दत्त सरांनी आता फ्रीमध्ये करण्याचं हाती घेतलेलं आहे. त्याबद्दल आमच्या सर्व टीम कडनं सरांचे पुन्हा एकदा मनपूर्वक खूप खूप आभार. आणि असे हरिश्चंद्र नेहमीच कलियुगामध्ये अवतरावे असं मी अपेक्षा करते आणि सर्वांच्या मनोकामना पूर्ण हो हीच रामचरणी प्रार्थना करते. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.